स्टार्ट. सो सिम्पल. काय बघितलं आहे आपण आतापर्यंत? जेनकिंग्सवर आपण काम करतोय. जेनकिंग्स आता आपला AWS अकाउंट न्यू आपण घेतोय, तर त्यामुळे आपल्याला जेनकिंग इन्स्टॉल परत करावं लागेल. सो इन्स्टॉल जेनकिंग्स हनुमंतू. जेनकिंग्स काय आहे, कशासाठी आपण यूज करतोय, हे गोष्ट आपण डिस्कस केलं आहे. आणि आय थिंक सर्वांना त्याची अंडरस्टँडिंग झाली असेल की जेनकिंग्स आपण कशासाठी यूज करतो. बरोबर आहे का? बोला. येस सर CI/CD साठी यूज येस, करतो. जेनकिंग्स आपण यूज करतो CI/CD साठी. CI/CD म्हणजे काय तर कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस कंटिन्यूअस और डिलीवर. डिप्लॉयमेंट. राईट. कंटिन्युअस डिलिव्हरी और कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी आपण याला यूज करतो. आणि हा टूल आपण काय करणार, मल्टिपल्स टूल्सला इंटिग्रेट करणार आणि देन आपला एक कम्प्लीट CI/CD परफॉर्म होईल. So Jenkins is a powerful open source automation server that functions both continuous integration and continuous delivery or deployment. See the delivery deployment दोन्ही words use केलेले आहेत. Tool automating building, testing and deployment through its often seen as a core CI engine. आणि इथे काय केलं जाते, आपण ऑलरेडी आपल्या डायग्राम थ्रू डिस्कस केलं आहे की कशा पद्धतीने ते वर्क होतं. करेक्ट. तर सिम्पली अकाउंट वेगळा झाला आहे, आपण एक इन्स्टन्स क्रिएट करू आणि त्याला इन्स्टॉल चालू करू. इन्स्टॉल करायला काही जास्त वेळ लागणार नाही, फक्त त्याचे स्पेसिफिकेशन मॅच करायचे आहे आपल्याला. हार्डवेअर रिक्वायरमेंटमध्ये त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करू आपण. ॲटलिस्ट 4 GB ऑफ रॅम पाहिजे. मुंबई रिजनमध्ये आहोत आपण आणि एक इन्स्टन्स चालू करून त्याला इन्स्टॉल करू लगेच. सो मी थोडा फास्ट प्रोसेस करतोय. ही स्टेप्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. स्क्रीन शेअर केली आहे का मी? विजिबल आहे सर्वांना? सर्वांना स्क्रीन विजिबल आहे का? अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक. हो सर. Yes, sir. ओके, गुड. सो सिंपल. T3 आपल्याला परवडणार नाही, आपल्याला मोठा इन्स्टन्स घ्यावा लागेल. इथे मला T2 नॅनो का दिसतंय? T2 तर बंद झालं म्हटलं होता तुम्ही लोक. तर 4 GB कुठे आहे ते चेक करा. 4 GB मेमरी T3 आपण याच्यासोबत जाऊ शकतो. आपण याला क्लिक करू शकतो, किंवा यापेक्षा जास्त तुम्हाला जो स्पेसिफिक रिक्वायरमेंट तुमची फुलफिल करेल त्याला तुम्ही यूज करा. सो स्पेसिफिक रिक्वायरमेंट 4 GB ऑफ रॅम अँड 50 GB ऑफ ड्राईव्ह स्पेस. सो इथे 4 GB आपण घेतलेला आहे. समोर जाऊया. नो की पेअर हिअर. तो सिम्पली मला एक की पेअर ॲड करावी लागेल. माझ्या सिस्टम मधली की पेअर मी ॲड करतोय इथे. ठीक आहे. कसं करता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. So I'm not going to create a new one. I'm simply going to import key from my own desktop. Public key. Done. Cool. Refresh and use it here. नथिंग नीडेड. सिक्युरिटी ग्रुप मध्ये मला काय करायचं आहे, डिफॉल्ट आहे. क्रिएट न्यू सिक्युरिटी ग्रुप. इथे जाऊन करतो सिक्युरिटी ग्रुप. माय SG नावाने सिक्युरिटी ग्रुप बनवतोय.
SSH आहे, again add rule, HTTP, HTTP from anywhere. वन मोर, एक पाहिजे आपल्याला जेनकिंग इन्स्टॉलेशन जेनकिंगचा ॲक्सेस घेण्यासाठी कोणता तो पोर्ट नंबर आपल्याला इनेबल करावा लागेल? 8080. 8080, राईट. सो ॲड 8080, कस्टम सोर्स एनिवेअर पोर्ट रेंज 8080 आणि एनिवेअर. सिम्पल. आणखी काय करायचं आहे का? ओके, सिक्युरिटी ग्रुप झाला आहे, दॅट्स इट, नथिंग मच. लॉन्च इन्स्टन्स, सॉरी स्टोरेज नाही लिहिलं आहे आपण, रिमूव्ह दिस. स्टोरेज आपल्याला ऑलमोस्ट 20 GB प्लस द्यायचं आहे, सो ते लक्षात घ्यायचं. स्टोरेज कुठे आहे? हिअर. 30 घेऊन टाकू, ठीक आहे. अँड नाव लॉन्च. लेट्स सी, इन्स्टन्स लॉन्च होते. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स आपल्याकडे अवेलेबल आहे, फास्टमध्ये काम करून घेऊ. सर्वात आधी आपल्याला जावा इन्स्टॉल करावा लागतो, तर जावा ॲक्सेस घ्या इन्स्टन्सचा. Instance is now running. T3, copy, direct connect, डायरेक्ट कनेक्ट करतोय मी, ठीक आहे. SSH नाही घेतोय. Okay, perfect. We are inside the Ubuntu. sudo -i. मी इथे फाईल क्रिएट करतोय एक nano jenkins.sh, ठीक आहे. jenkins.sh. आणि या फाईलमध्ये आपण काय करणार, पूर्ण कमांड्स मी तिथे कॉपी करणार. दिस वन जावा पाहिजे आपल्याला, सो पेस्टेड हिअर. नाव sorry, here what we needed, these things, copy, paste, -y. Anywhere else we need to add -y, apt install here, I think, right? Okay, so let's type -y. Okay, nothing more. Now सिम्पल. आणखी काही कमांड्स आहे का बाकी ते चेक करा. इन्स्टॉल -jenkins तोच घेतला आहे आपण. त्यानंतर आपल्याला systemctl start jenkins या कमांड्स एक्झिक्यूट कराव्या लागतील. आपण ट्राय करतोय, जर झालं यांनी तर एका याच्यात आपलं काम होऊन जाईल इझिली. पेस्ट Jenkins, enable, start, okay, and the last one is now status. Let's try using these terms. Clear control X Y Z bash Jenkins. Let's see if it started working. Very good.
परफेक्ट, इट्स वर्किंग. सो मॅन्युअली आपल्याला काही करायची गरज नाही आहे. आपण काय केलं आहे, सिम्पली पूर्ण कमांड्स एका फाईलमध्ये ॲड करून त्या फाईलला एक्झिक्यूट केलं. आणि असे फाईल्स क्रिएट करून तुमचं काम थोडं सोपी होतं. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करू शकता. आणि मोस्टली ऑर्गनायझेशन्समध्ये असं यूज केलं जातं, इन्स्टॉलेशनची प्रोसेस वगैरे अँड अदर थिंग्स. नेक्स्ट आहे आपल्याला SDLC बद्दल आपण डिस्कस करत होतो. तर काय काय इथे आपल्या स्टेप्स आहेत, कोणते टूल्स आपण यूज करतो हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये इंटिग्रेशन जे क्रिएट होणार, तर डेव्ह एन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलपमेंट टीम साईडने जे आपल्या ज्या स्टेजेस आहेत यांच्यामध्ये जे इंटिग्रेशन क्रिएट होतं की येस, कोडिंग झाल्याबरोबर काय व्हायला पाहिजे, बिल्डिंग नंतर डायरेक्ट टेस्टिंगला जायला पाहिजे. आणि हे जे टाईम ड्युरेशन लागायचं आधी, ते टाईम ड्युरेशन रिड्यूस होणार. देन कम्युनिकेशन बेटर होणार. आणि काय होईल, कम्युनिकेशन बेटर झाल्यावर कोलॅबरेशन वाढेल. आणि सिम्पली जी प्रोसेस आहे आपली ती फास्ट फॉरवर्ड होईल. सो हे जे इंटिग्रेशन इथे होती आहे, ते इंटिग्रेशन्सला आपण काय म्हणतोय, तर कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि जे डिप्लॉयमेंट साईडला होत आहे त्यांना काय म्हटलं आपण, कंटिन्युअस डिलिव्हरी ऑर डिप्लॉयमेंट. तर आपण ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर सिम्पली आपण त्याला आता जेनकिन्सचा ॲक्सेस घेऊ. झाला आहे का चेक करू. Yes, status is now active. Very good. Yes, we are in the, we are able to install our Jenkins now. काय करावं लागेल आता, सिम्पली आपल्याला एकदा स्टेटस बघून घेऊ. येस, सो सी हिअर ॲक्टिव्ह. व्हेरी गुड. ॲक्सेस करा आता याला. कोणता पोर्ट नंबर लागेल, 8080. तर जेनकिन्स झालेलं आहे, आपला ओपन झालेला आहे. अनलॉक करायचं आहे, सिम्पली या लोकेशनला जायचं. या लोकेशनला गेल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ही लोकेशन इथे पण दिलेली असते, दिस वन. पासवर्ड एक्स्ट्रॅक्ट करा, कॅट, अँड फ्रॉम दिस लोकेशन enter. This one is the default root password. To unlock, come here and paste it, the password. Continue. Okay, maybe it's not copied. Copy, paste, enter. झालाय. ठीक आहे. तर सध्याच्या कंडिशनला इथे दोन ऑप्शन्स आहेत, सजेस्टेड प्लगइन्स अँड सिलेक्ट प्लगइन टू इन्स्टॉल. प्लगइन्स मीन्स काय, तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की हा एक सॉफ्टवेअर आहे, छोटासा सॉफ्टवेअर असतो ज्यामध्ये डिपेंडन्सीज वगैरे असतात अवेलेबल कनेक्ट करण्यासाठी कोणासोबत, तर दुसऱ्या ॲप्लिकेशनसोबत. ठीक आहे. तर सिलेक्ट प्लगइन टू इन्स्टॉल, वी आर गोइंग विथ दिस अँड नन. सध्याच्या कंडिशनला कुठलाही प्लगइन्स इन्स्टॉल करायचं नाही आहे. जर करायला घेतलं तर हा खूप टाईम लागेल ते सगळे इन्स्टॉल करायला, आणि आपलं जेनकिन्स इन्स्टॉल होणार नाही लवकर. सो पासवर्ड ॲडमिन @123. लक्षात ठेवायचं, ॲडमिन आहे स्मॉल, @123, कारण समोर आपल्याला काम पडेल. नेम, युजर नेम, फुल नेम ॲडमिनच ठेवतोय. सेव्ह अँड कंटिन्यू. जेनकिन्स URL, सेव्ह अँड फिनिश, स्टार्ट. सो हिअर इज दी एक सिम्पलचा डॅशबोर्ड. ठीक आहे. आपण एक प्रोजेक्ट क्रिएट करायची कोशिश केली होती इथे, जॉब 1 आणि फ्रीस्टाईल. ओके करतोय. आणि यामध्ये जे काही कंटेंट आहे ते कंटेंट आपण ऑलरेडी डिस्कस केले, तर एकदा परत बघून घेऊ. जेवढा मोठा तुमचा इन्स्टन्स असेल तेवढा लवकर तो काम करेल. ठीक आहे. आपला नॉर्मल जर बेसिक्स आहे तर तो टाईम घेणार. तर इथे डिस्क्रिप्शन देतोय आपण. आणि हे काय आहे, डिस्कार्ड ओल्ड बिल्ड.
तर जस्ट सध्याच्या कंडिशनला याला एक्झिक्यूट करून बघू, देन आपण ह्या गोष्टी पण इथे डिस्कस करू. क्लिअर आहे. देन सोर्स कोडमध्ये सध्या काय दिसतंय की इथे काहीच दिसत नाही आहे, कारण इथे आपल्याला गिट पण ॲड करता येईल. सोर्स कोड मॅनेजमेंट, सी सोर्स कोड मॅनेजमेंट टूल ॲड नाही आहे, तर इथे काही दिसणार नाही, नन आहे. ट्रिगर आपल्याला हा जो जॉब आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट कुठून ट्रिगर करायचा त्याबद्दल आपल्याला इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. स्क्रिप्ट वाईज करायचं आहे की कुठून काही वेगळं करायचं आहे ते आपल्याला इथे देता येईल. तर ट्रिगर मोड इथे दिलेला आहे. देन बिल्ड स्टेप्समध्ये आपण चेक केलं होतं की ॲड बिल्ड स्टेप्स आणि सिम्पलचा एक्झिक्यूट युअर शेल स्क्रिप्ट, आणि कमांड दिलं होतं इको समथिंग लाईक दिस, हॅलो वेलकम टू जेनकिन्स CI/CD वर्ल्ड. ओके, सिम्पलचा. अँड देन अप्लाय सेव्ह. एवढं झाल्यानंतर आपण इकडे या लेफ्ट हँड साईडच्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की काय काय अवेलेबल आहे. स्टेटस आहे सध्याचा, हा फक्त क्रिएट झाला आहे, तर इथे कुठलाही स्टेटस दिसणार नाही. चेंजेस या फाईलमध्ये मल्टिपल चेंजेस जर केले असेल तुम्हाला तर इथे दिसायला मिळतील. वर्कस्पेस काय आहे, तर वर्कस्पेस आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे की हा काय असतो, आपल्या जेनकिन्स सर्व्हरमधला पाथ असतो. /etc/ काय /var/lib, जो एक ऑफिशियल जेनकिन्सचा पाथ आहे, ls/var/lib इथे जेनकिन्स. ठीक आहे. तर हा आहे होम डायरेक्टरी जेनकिन्ससाठी, आणि इथे तुम्हाला दिसेल जॉब्स, अपडेट, युजर कनेक्ट, युजर्स, सिक्रेट्स, प्लगइन्स, अँड एक वर्कस्पेस नावाची डायरेक्टरी अजून क्रिएट दिसतीये का इथे. वर्कस्पेस नावाची डायरेक्टरी अजूनही इथे क्रिएटेड नाही आहे, पण जेव्हा आपण याला एक्झिक्यूट करणार हिअर तर तो वर्क होईल. बिल्ड नावाली बटन आहे, कॉन्फिगर वाली बटन आहे. कॉन्फिगर बटन काय करते, तर याला परत तुम्ही एडिट करू शकता कॉन्फिगर बटनने. परत एडिट करायला जातोय, बट मला आणि सोर्स कोड मॅनेजमेंट, ट्रिगर्स हे पण आपल्याला इथे सेटअप करता येईल. सॉरी, जेव्हा इथे जातोय तेव्हाच तो इकडे मूव्ह करतोय, तर ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट, कॉन्फिगर झाला. डिलीट प्रोजेक्ट अँड रिनेम प्रोजेक्ट, तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे. आपल्याला याला एक्झिक्यूट करायचं आहे, तर सिम्पली काय करणार, बिल्ड नाव करणार. बिल्ड नाव केल्यावर नंतर खाली दिसेल तुम्हाला तो सक्सेसफुली परफॉर्म झालेला आहे. हा ॲरो आहे, इथे पण तुम्हाला ऑप्शन्स मिळतील, कन्सोल आउटपुट, तर आणि याला क्लिक केलं तरी पण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. तर इथे सिम्पलचा जो मेसेज प्रिंट करायचा आहे तो मेसेज इथे प्रिंट झालेला आहे. आणि नाव यू कॅन सी वायर लिव्ह जेनकिन्समध्ये एक वर्कस्पेस नावाची डायरेक्टरी, आणि त्यामध्ये जॉब 1 आपण हा जो प्रोजेक्ट क्रिएट केला आहे जॉब 1 नावाचा, हा तिथे अवेलेबल असणार. सो सिम्पली अगेन एलएस करतोय in where. So now you can see the workspace directory here, and inside that workspace directory we can able to see job 1. आणि सध्या या जॉब 1 मध्ये काय आहे, तर जॉब 1 मध्ये आपण काहीच केलेलं नाही आहे, फक्त इको कमांड चालवली आहे, तर इथे काही राहणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत झालेलं होतं आपलं. क्लिअर आहे. नेक्स्ट आपण काय करतोय, तर याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतोय जेनकिन्स बद्दल. ही इन्फॉर्मेशन आपली झालेली आहे बघून. स्टेटस सन, वेदर 50-50 असेल तर एक क्लाउड आणि सन दोन्ही पण इथे दाखवणार. नेम इथून पण तुम्हाला जाता येईल, डायरेक्टली याला एक्झिक्यूट करता येईल, वर्कस्पेसवर जाता येईल. बिल्ड नाव, कॉन्फिगर, डिलीट और रिनेम ह्या गोष्टी आपल्याला इथून पण करता येतात. देन लास्ट सक्सेस, फेल्युअर अँड ड्युरेशन. हिअर अगेन यू कॅन सी द बटन टू बिल्ड इट. सो 2-3 ठिकाणी ऑप्शन मिळेल तुम्हाला याला बिल्ड करण्यासाठी. तो बी केअरफुल, कुठेही क्लिक करू शकता तुम्ही, तुमचा प्रोजेक्ट न्यू अगेन बिल्डअप करायला सुरुवात होईल. तर मॅनेज जेनकिन्समध्ये आपण बघितलं आहे. मॅनेज जेनकिन्समध्ये काय काय बघतोय, तर सिस्टम्समध्ये काय काय अवेलेबल आहे, तर जेनकिन्सचा नॉर्मल URL, सिस्टम मॅसेज तुम्हाला जर द्यायचा असेल, हॅलो जेनकिन्स समथिंग लाईक दिस, असं काहीतरी मेसेज लावून ठेवूया, प्रॉब्लेम होणार नाही. देन काय दिलेलं आहे इथे, तर बिल्ड इन नोड इज नाव कॉन्फिगर्ड इन नोड्स. ओके, तर हा एक मेन सोर्स आहे आपला. देन रिटेन्शन चेक इंटरवल,
क्विट पिरियड इंटरवल, SCM चेकआउट रिट्राय काउंट. यामध्ये असं मला वाटत नाही की काही एक्स्ट्रा सांगायची गरज पडणार आहे. हे ऑलरेडी तुम्हाला आयडिया असेल की क्विट पिरियड मीन्स 5 सेकंड्स 5 अटेम्प्ट नंतर तो कनेक्टिव्हिटी काय करणार, कनेक्टिव्हिटी लॉस करणार. ठीक आहे. जेनकिंग्स URL, जेनकिंग्सचा URL इथे दिलेला आहे. इवन नाव, ग्लोबल प्रॉपर्टीज, युजेस, HTTP आणि भरपूर सारे सिस्टम रिलेटेड कॉन्फिगरेशन जर करायचे असेल तर इथे या लोकेशनला करू शकतो आपण. कुठे, सिस्टम कॉन्फिगरेशन्स मध्ये. ठीक आहे. तर धीरे धीरे आपण बघू यामध्ये काय काय अवेलेबल आहे. सो लेट्स गो टू मॅनेज टूल्स मध्ये. आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे मेवन, JDK वगैरे आपण याला कॉन्फिगर करू शकतो. प्लगइन्स, एक प्लगइन आपण ऍड केलेला. कोणता प्लगइन आहे तो, गिट प्लगइन ऍड करूया आपण. गिट सोबत कम्युनिकेट करायला हा प्लगइन काम करतो. इन्स्टॉल इट नाउ. हा जसा इन्स्टॉल होईल आपण काय करू, आपली पहिली प्रोसेस असते जे CI/CD मध्ये, की काय करणार, सोर्स कोड मधून डेटा पुल करणार. सो GitHub ओके. सो एखादी बॅच, येस आपली बॅच कॉपी. ओके. आणि इकडे बघा आपल्याकडे हे झालंय का, येस करेक्ट झालेलं आहे. देन त्यानंतर आपण काय करतोय तर अगेन याला कॉन्फिगर करा, अदरवाइज न्यू प्रोजेक्ट क्रिएट करा. न्यू प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल जॉब 2. नाव तुम्ही काही ठेवा, इट्स ऑन यू. आता माझ्याकडे इथे डायरेक्टली मी लिहिलेले होते तर ते येत आहे. आता इथे दिसेल तुम्हाला फ्रीस्टाईल सोबत सोबत कॉपी फ्रॉम. तर कॉपी फ्रॉम मध्ये काय येत आहे, म्हणजे एखादा प्रोजेक्ट तुमचा ऑलरेडी क्रिएटेड आहे, जसं की जॉब 1 आपला क्रिएटेड आहे. सी, यामधल्या कंटेंट जर कॉपी करायचं असेल जॉब 2 मध्ये तर ते तुम्ही करू शकता. बट वी आर गोइंग फ्रेशली. सो ओके ओके ओके. जॉब 2 फ्रीस्टाईलला सिलेक्ट करायचं, त्यानंतरच जायचं. हा जनरल पर्पजवाला आहे जो रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतो फ्रीस्टाईल प्रोजेक्ट, जोपर्यंत आपण दुसरं काही ऍड करत नाही तोपर्यंत. आणि इथे बघू आपण गिट वरून, आपण गिटहब वरून आपला जो सोर्स कोड आहे तो पुल कसा करणार, युजिंग गिट प्लगइन. क्लिअर. तर आता इथे तुम्हाला हे जे ऑप्शन्स दिसत आहेत हे पण आपण डिस्कस करू. पण इथे सोर्स कोड मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर गिट. तर गिटला क्लिक करायचं. गिटला जर आपण क्लिक करत नाही आहोत आणि नॉर्मली जर आपल्याला पुल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, गिट पुलची कमांड इथे एक्झिक्यूट करावी लागेल. माहिती आहे तुम्हाला, सॉरी क्लोनची कमांड आपल्याला काय करावं लागेल, इथे टाईप करावी लागेल शेलमध्ये. तेव्हा तो काय करणार, ही कमांड जाणार शेलवर घेऊन आणि तिथे तो एक्झिक्यूट करणार. मग इथे प्रॉब्लेम काय येईल की जो आपला लिनक्स टर्मिनल आहे इथे आपल्याकडे गिट पण अवेलेबल असायला पाहिजे, तेव्हाच ती कमांड एक्झिक्यूट करणार, अदरवाइज करणार नाही. क्लिअर. ओके. हिअर. बट आपल्याला आता इथे करायचं नाही आहे. आपण काय केलं आहे तर आपण आपला गिटचा प्लगइन इन्स्टॉल केला आहे. तर इथे आपली रिपॉझिटरीचा URL टाकायचा सिंपल. आणि ही रिपॉझिटरी जर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट असल्यानंतर इथे क्रेडेन्शियल्स टाकायचे. आता क्रेडेन्शियल्स कशी टाकायची तर ते आपल्या समोर आपण बघणार आहोत. सो डोंट वरी. ॲडव्हान्स मध्ये काय दिलेलं आहे, रेफरन्स यांची काही गरज नाही आपल्याला. तुम्हाला मल्टिपल रिपॉझिटरी क्लोन करायची असेल तर अगेन इथे ऍड रिपॉझिटरी करू शकता. ब्रांच कोणती आहे, मेन. ओके, नथिंग मोर. वी विल डिस्कस ऑल दिस थिंग्स. अप्लाय, सेव्ह and then again इथे बिल्ड नाव. काहीतरी इश्यू दाखवतोय तर फेल्ड म्हणजेच काय, काहीतरी इश्यू आहे. तर चेक करा, त्याला क्लिक केल्याबरोबर तो कन्सोल आउटपुटला घेऊन जातो आणि इथे तो तुम्हाला सांगेल काय इश्यू आहे.
सो वॅर लिब जेनकिन्स वर्कस्पेस मध्ये जॉब 2 परफॉर्म करतोय. क्लोनिंग द रिमोट गिट रेपॉझिटरी, क्लोनिंग रेपॉझिटरी, दिस वन, फेचिंग अपस्ट्रीम. ओके, git clone, you must specify the repository to clone. अच्छा, ओके. आता हा इश्यू का बरं आला गिट क्लोन? आता हे गिट क्लोन जिथे बघा एक्झिक्यूट हा काय केलाय याने क्लोन तर केलाय. आपला जो रिपोजिटरी मध्ये आपण टाकलेला डेटा आहे तो तर आपला एक्झिक्यूट केलाय यांनी, बट हा इश्यू कुठे देतोय? सी, आपण काय केलाय गिट क्लोन एवढं लिहिलेलं आहे, बट त्याच्यासमोर आपण काही लिहिलेलं नाहीये एक्झिक्युशन शेल मध्ये. तर एक्झिक्यूट शेल मध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला तो चेक करा. गिट क्लोन हे नाव जे आपण टाकलंय ते डिलीट करा आणि अगेन याला एक्झिक्यूट करा. आता हे गिट क्लोन कुठे टाकलाय आपण? तर एक्झिक्यूट शेल मध्ये टाकलाय. कॉन्फिगर मध्ये जायचं आणि तुम्हाला इथे दिसेल हे जे मी चुकून इथे टाकलाय इथे गिट क्लोन, तर हे मला नाही टाकायचं आहे. एक्झिक्यूट शेल याला डिलीटच करून टाकू. Apply, save, and now again try build now. So what it will say? It will say your task is now completed. Whatever you want to do, it's completed. ठीक आहे. आणि हे तुम्ही चेक करू शकता कुठे? इकडे येणार, इकडे अगेन परत त्याच लोकेशनला चेक करणार. टर्मिनल झालाय हँग, सो रिफ्रेश इट. Clear? Sudo -i, and here in the workspace you can see the job 2. job 2 मध्ये तुम्हाला दिसेल जे रिपॉझिटरी आपण क्लोन केली आहे तिथला डेटा आलाय. अंडरस्टूड झालं इथपर्यंत? तर आता बघू आपण यामध्ये असणारे बाकीचे ऑप्शन्स. तर तुम्हाला इथे दिसेल जॉब 2 आणि जॉब 2 इथे दिसणार तुमचा बिल्ड काउंट. सी, बिल्ड काउंट हा बिल्ड 1 बिल्ड 2. ठीक आहे. तर टायमिंग ड्युरेशनचा काही विचार करू नका. बिल्ड 1 बिल्ड 2 हे दोन झालेले बिल्ड. तर इथे तुम्हाला दिसेल जेव्हा आपण याला कॉन्फिगर करायला जातो तेव्हा त्या बिल्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल. तर जे दोन बिल्ड तुमचे झालेले आहेत इथे काय दिसत आहे? डिस्कार्ड ओल्ड बिल्ड्स. सी, जे पुराणे बिल्ड्स आहेत म्हणजे आधी आपण जे काही एक्झिक्युशन केलं असेल याबद्दल ते तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे का, डिस्कार्ड करायचे आहे का? आता होऊ शकते आपण अशा मल्टिपल टाइम्स याला काय करणार, बिल्ड करणार. तर इथे आपल्याला लावावं लागेल लॉग रोटेशन. ओके, लॉग रोटेशनचा कन्सेप्ट माहिती आहे? लॉग रोटेशनचा कन्सेप्ट माहिती आहे का सर्वांना? आहे का लक्षात लॉग रोटेशनचा कन्सेप्ट? येस सर. येस. लॉग रोटेशन कशासाठी लावतो? जे काही पुराणे लॉग्स असणार ते पूर्ण आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासोबत एकतर आर्काइव्ह करा किंवा डिलीट करा. तर जे प्रोसेस तुम्हाला करायची आहे ते इथे सांगायची लॉग रोटेशनची प्रोसेस. ठीक आहे. डेज टू कीप बिल्ड. बिल्ड मीन्स व्हॉट? जे आपण आतापर्यंत केलेत याला एक्झिक्युशन जेवढे वेळेस केले त्यांना काय म्हटलं जाईल? बिल्ड्स. पुराणे झाले तर पुराणे झाल्यानंतर तुम्हाला करायचं काय? डेज टू कीप बिल्ड्स 1-2 दिवस ठेवायचे, त्यानंतर डिलीट झाले पाहिजे. तर ती पूर्ण इथे द्यायची. किती दिवस ठेवायचे याच्या फक्त इथे काउंट द्यायचा. 1 दिवस राहिला पाहिजे, दुसऱ्या दिवशी तो डिलीट होईल पुराणा झाला तर. आणि मॅक्स ऑफ बिल्ड टू कीप किती ठेवायचे आहेत शेवटी? 3. हा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. तर काय करणार आपण, जसं की सिंपलचा कन्सेप्ट आहे आता ते डिस्कस करूया आपण कसं असते. ठीक आहे. तर लेट्स कन्सिडर करा तुम्ही काहीतरी करताय. एक पहिला बिल्ड झाला, देन त्याच्यानंतर येईल दुसरा बिल्ड, देन त्याच्यानंतर येईल तिसरा बिल्ड. करेक्ट. बट आता आपली रिक्वायरमेंट किती आहे की मिनिमम आपल्याकडे किती राहायला पाहिजे? पुराणा कोणता झाला इथे ते सांगा मला. जो सर्वात स्टार्टिंगला आपण केलेला आहे बिल्ड तो काय झाला? ओल्ड बिल्ड झाला. राईट. तर जेव्हा आपण इथे कन्सिडर करणार की डेज टू कीप बिल्ड
वन डे नंतर हा पुराणा जो बिल्ड आहे हा पुराणा बिल्ड डिलीट होणार, करेक्ट. आणि आता न्यू बिल्ड जे आहे 2 आणि 3 नंबरचे हे आपल्याकडे राहणार, करेक्ट आहे. तर आपल्याकडे राहणार किती हे पण आपण इथे मेन्शन करू शकतो, ठीक आहे. तर इथे जर 1 आहे आणि हे 2 3 4 4 5 असे जर बिल्ड झाले, बिल्ड करताय तुम्ही 6 7 जे काही आहे, तर 6 बिल्ड जर तुम्ही केले आहेत आणि ओल्ड वाले बिल्ड तुम्हाला डिलीट करायचे असेल आणि ठेवायचे किती आहे ते तुम्ही मेन्शन करणार. किती ठेवायचे तुम्हाला, तर 3 ठेवायचे आहे. ओके, 3 तुमच्याकडे राहणार. 4 ते 6 वाला काउंट आणि पुराणे झाले पहिले 1 2 3 हे डिलीट होणार आफ्टर 1 डेज. ओके, सो नाव यू अंडरस्टूड दिस टॉपिक. सांगा मला. समजलंय? डिस्कार्ड ओल्ड समजलंय का? तर इथे लॉग रोटेशन लावणार. सर्वांना आवाज येतोय की नाही? उमेश, आवाज येतोय का? Yes, sir. ओके, मग बोला की. मी विचारतोय तर सांगायचं नाही का? तर लॉग रोटेशन अशा पद्धतीने ते तुम्ही लावणार. पुराणे जे काही बिल्ड्स आहेत ते मॅनेज करणार. सो वी आर नॉट गोइंग विथ दिस. आणि नाव हिअर यू कॅन सी दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज. पॅरामीटराइज मीन्स व्हॉट? पॅरामीटर म्हणजे काय, तर आपले व्हेरिएबल्स, एन्व्हायरमेंट्स. तर बुलियन पॅरामीटर पाठवू शकतो, चॉईस पॅरामीटर पाठवू शकतो, मल्टी लाईन स्ट्रिंग पाठवू शकतो. स्ट्रिंग वगैरे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. क्रेडेन्शियल्स पाठवू शकतो आपण याच्यासोबत. जर आपल्याला पासवर्ड्स वगैरे पाठवायचे असेल, पासवर्ड पॅरामीटर्स, क्रेडेन्शियल पॅरामीटर, चॉईस, मल्टी स्ट्रिंग. स्ट्रिंगमध्ये जर एक पॅरामीटर पाठवायचं असेल तर याला इथे नाव द्या. डिफॉल्ट व्हॅल्यू सूरज असं राहायला पाहिजे, ठीक आहे. आणि इथे आपल्याला डिस्क्रिप्शन द्यावी लागेल. दॅट्स इट. तर एक पॅरामीटर इथे पास होणार, म्हणजेच व्हेरिएबल पास होणार स्ट्रिंग टाईपचा. अंडरस्टूड? व्हेरिएबल यू ऑलरेडी नो कसं असते. तर या पद्धतीने असं पाठवता येईल तुम्हाला, पण सध्या नाही करणार. एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी. एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी मीन्स इथे काय होईल, लेट्स कन्सिडर करा जॉब 1 आणि जॉब 2. आता जे आपण जॉब 1 जॉब 2 एक्झिक्यूट केले होते, दोघांनाही आपल्याला एकत्र वर्क करायचं आहे. दोघांनाही आपल्याला काय करायचं आहे, एकत्र जर आपल्याला चालवायचं असेल तर त्याला आपण एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी हा ऑप्शन क्लिक करू शकतो. ॲडव्हान्समध्ये काय आहे, तर ॲडव्हान्समध्ये क्विट पिरियड, रिट्राय काउंट, ब्लॉक बिल्ड वेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग, ब्लॉक बिल्ड वेन डाउनस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग, यूज कस्टम वर्कस्पेस. आता इथे बघा काय दिलेलं आहे, क्विट पिरियड. हा जॉब परफॉर्म करताना जर क्विट पिरियड लावायचा असेल तर तुम्ही किती सेकंड नंतर हा क्विट करेल जर परफॉर्म होत नाही आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. नेक्स्ट रिट्राय कितीदा करेल तो एक काउंट इथे टाकू शकता. नेक्स्ट ब्लॉक बिल्ड वेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. अपस्ट्रीम, अपस्ट्रीम मीन्स आता हा जॉब 2 आहे, आपल्याकडे जॉब 3 पण आहे, जॉब 4 पण आहे. जॉब 3 आणि जॉब 4 रनिंग मध्ये असेल तर या प्रोजेक्टला ब्लॉक करा. जॉब 3 आणि जॉब 4 जर वर्किंग मध्ये असेल, रनिंग मध्ये असेल, तर जॉब 2 हा रन व्हायला नको. त्यासाठी ही कंडिशन इथे लावू शकतो आपण, ब्लॉक बिल्ड वेन अपस्ट्रीम. अपस्ट्रीम मीन्स जे समोरचे आहेत, ठीक आहे, जॉब 3 जॉब 4 असं कन्सिडर करा. आणि खाली काय दिलेलं आहे, ब्लॉक बिल्ड वेन डाउनस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. म्हणजे जॉब 1, आता हा जॉब 2 आहे ना, जॉब 1 जर आपला काम करत असेल, तो वर्किंग मध्ये असेल, प्रोसेस मध्ये असेल, तर हा परफॉर्म होणार नाही. तर ह्या 2 कंडिशन समजल्या. इथे हे यूज कस्टम वर्कस्पेस आपण आत्ताच डिस्कस केलं आहे वर्कस्पेस बद्दल, राईट. तर आपण ऑलरेडी आत्ताच वर्कस्पेस बद्दल डिस्कस केलेलं आहे. बट या वर्कस्पेस डायरेक्टरीला सोडून जर तुम्हाला तुमचा पद्धतीचा वर्कस्पेस सेट करायचा असेल, तुमच्या पद्धतीचा वर्कस्पेस जर सेट करायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकता. तुमची रिक्वायरमेंट अशी असेल की बाबा जो नॉर्मल आहे डिफॉल्ट कुठे /var/lib, राईट. अँड देन जेनकिंग्स मध्ये इथे असेल वर्कस्पेस
हे डिफॉल्ट वाला आहे, बट आपल्याला वर्कस्पेस वाली या डायरेक्टरीत नाही जायचं आहे. आपल्याला कुठेतरी /opt मध्ये सेव्ह करायचा सगळा डेटा. इथे जे या प्रोजेक्ट मधला जो काही डेटा असेल /opt मध्ये सेव्ह व्हायला पाहिजे, असं जर तुमची कंडिशन असेल. हा डिस्प्ले नेम आहे. यूज कस्टम वर्कस्पेस मध्ये जायचं आहे. हा, आणि इथे डायरेक्टरी द्यायची. सॉरी, नॉट दिस, /opt. कळलं का? तर कस्टम वर्कस्पेस म्हणजेच आता लिनक्स मध्ये /opt मध्ये जाणार तो डेटा पूर्ण वर्कस्पेस मधला. जो नॉर्मल आहे ls/var/lib jenkins वर्कस्पेस. तर इथे ते सेव्ह होणार नाही. तुम्हाला जर ओपीटी मध्ये टाकायचं आहे तर ओपीटी डायरेक्टरी द्यायची आणि ओपीटी डायरेक्टरी मध्ये मग ते सेव्ह होणार. तो कस्टम वर्कस्पेस तुमची रिक्वायरमेंट असेल तर कस्टम वर्कस्पेस इथे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, /opt. तर हे झालं. देन सोर्स कोड यू ऑलरेडी नो दिस. कीप द बिल्ड लॉग ऑफ डिपेंडन्सीज. काय म्हणताय? बिल्ड लॉग ऑफ डिपेंडन्सीज आपल्याला ठेवायचं असेल ठेवू शकतो, अदरवाईज नाही. समजलं? ऍडव्हान्स वाला पोर्शन पण समजला. ठीक आहे, आपण ओपीटी मध्ये जात नाही आहे सध्या. हे ऍडव्हान्स वाला पोर्शन काय. गिट रेपॉझिटरी समजलं. देन त्यानंतर क्रेडेन्शियल्स इथे आपल्याला ऍड करावे लागतील. ऍडचा ऑप्शन इथे आहे. आणि हा ऍड कसं करणार? तर सिंपल आहे. ग्लोबल लेवल आपल्याला समोर करायचं आहे. तर क्रेडेन्शियल कशी ऍड करणार ते पण मी सांगणार, डोंट वरी. ऍडव्हान्स मध्ये काय दिलेलं आहे? अजून काहीच नाही आहे व्यवस्थित. हा, तर ब्रांच आपल्याला मेन्शन करतोय आपण इथे. ऍड अगेन ब्रांचेस आपल्याला ऍड करायचे असेल तर करू शकतो. रिपॉझिटरी ब्राउझर कोणता आहे, काय आहे, गिटहब ते सर्च करता येईल, बट ते ऑटोवर ठेवू. जसं रिपॉझिटरी ज्या पण लोकेशनला असेल त्या लोकेशनवर तो स्वतः जाणार आणि घेऊन येणार. गिटहब हे जे काही आहे आपल्याला सिलेक्ट करायची गरज पडणार नाही. सो लेट्स गो विथ दी ऑटो. देन ॲडिशनल बिहेवियर मध्ये काय अवेलेबल आहे? तर इथे बघा, चेकआउट, ॲडव्हान्स बिहेवियर, क्लोन बिहेवियर, वेगवेगळे टर्म्स इथे दिलेले आहेत, ज्या की आत्ता सध्या आपल्याला बघायची गरज नाही आहे. यू विल सी दिस लेटर. ट्रिगर पॉइंट. ट्रिगर पॉइंट काय असेल? आता हा जो जॉब 2 आहे, हा जॉब 2 जर तुम्हाला इथे येऊन बिल्ड नाव या बटनला क्लिक करून परफॉर्म करायचं नाहीये, काय करावं लागेल? प्रत्येक वेळेस या जॉबवर यायचं. हां, या जॉबवर यायचं आणि ते बिल्ड नावला क्लिक करायचं. मॅन्युअल वर्क झालं. बट जर हे तुम्हाला ऑटोमेट करायचं असेल तर इथे ट्रिगर्सवाला ऑप्शन अवेलेबल आहे. बिल्ड बटनला क्लिक करायचं काम ऑटोमॅटिक होईल युझिंग दिस ऑप्शन्स. ओके, तर ट्रिगर आता हेच आपल्याला इथे सांगायला लागणार याला की ट्रिगर बिल्ड रिमोटली. एखाद्या रिमोट लोकेशनवरून, जसं की तुमच्या लॅपटॉपवरून. आता इथे ही प्लगइन आहे, इथे हा जेनकिन चालू आहे, बट लेट्स कन्सिडर करा करणच्या लॅपटॉपमध्ये एक स्क्रिप्ट तो रन करणार, ते इंटरनेटवर जाणार आणि देन गिटहबमध्ये आल्याबरोबर हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट रन व्हायला सुरुवात होईल. मी इथे जेनकिन्समध्ये येऊन काहीही करणार नाही, तो ऑटोमॅटिक रन होईल. जसं करणने डेटा पुश केला गिटहबमध्ये, तसंच इकडे ही पाईपलाईन रन करायला सुरुवात होईल. हा एक कंडिशन राहणार. तर ऑप्शन्स अवेलेबल आहे. यू कॅन डू इट युझिंग स्क्रिप्ट्स. बिल्ड आफ्टर अदर प्रोजेक्ट आर बिल्डिंग मीन्स, जसं जॉब 1 पहिले जॉब 1 आपला जर प्रोजेक्ट एक्झिक्यूट झाला असेल तर हा प्रोजेक्ट रन करायचा. तर इथे तुम्हाला दिसेल जॉब 1 परफॉर्म झाल्यानंतरच जॉब 2 ला परफॉर्म व्हायला पाहिजे. तर बिल्ड आफ्टर अदर प्रोजेक्ट आर बिल्ड. क्लिक ओके. सो इथे पण ऑप्शन दिलेले आहेत. बिल्ड ट्रिगर ओनली इफ द बिल्ड इज स्टेबल, ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अनस्टेबल. आता हे तुम्हाला वाचून सुद्धा समजेल की तो स्टेबल असेल तर जॉब परफॉर्म होईल, नाही असेल तर होणार नाही, फेल झाला तर होणार नाही, आणि ऑलवेज ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अबॉर्टेड. बिल्ड जर सक्सेस नाही झाला जॉब 1
तरी सुद्धा हा परफॉर्म होईल. तर हे ऑप्शन्स इझिली अंडरस्टँडेबल आहेत. ठीक आहे. बिल्ड पिरियडिकली, तर इथे तुम्हाला आता हे सांगा, पिरियडिकली आपण काय करतो, काहीतरी एक्झिक्यूट करतो ना पिरियडिकली. सो इथे कोणता कन्सेप्ट लागेल सांगा. जॉब शेड्यूलिंग. राईट. इथे लागतो क्रॉन जॉब, क्रॉन टॅब. राईट, यू नो क्रॉन जॉबच्या ज्या 5 फील्ड आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल आणि त्यानुसार पर्टिक्युलर टाइम पिरियडला तुमचा हा टास्क परफॉर्म होईल. तुम्हाला इथे येऊन या बिल्ड नाव बटनला क्लिक करायची गरज पडणार नाही. क्लिअर? ओके. सो पोल एससीएम इथे सुद्धा शेड्यूल आहे, शेड्यूल लागलेला आहे. ठीक आहे. पोल एससीएम म्हणजेच काय, तर जो गिटहब मध्ये आपला सोर्स कोड येणार हा कंटिन्युअसली चेक करत राहणार या टाइम ड्युरेशन नंतर की तिथे सोर्स कोड अवेलेबल आहे की नाही. तिथे जर सोर्स कोड अवेलेबल असेल तर लगेच हा काय करेल, या जॉबला एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. अंडरस्टूड? पोल एससीएम, सोर्स कोड मॅनेजमेंट. तर हे आहे ट्रिगर रिलेटेड इन्फॉर्मेशन. बाकी बिल्ड स्टेप्स, तर बिल्ड स्टेप आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की ते एक्झिक्युशन सेल अवेलेबल असतो. नेक्स्ट पोस्ट बिल्ड ऍक्शन. आता पोस्ट बिल्ड ऍक्शन मीन्स व्हॉट? पोस्ट बिल्ड मीन्स हा जॉब 2 बिल्ड झालेला आहे, त्यानंतर काय करणार. ठीक आहे. हा परफॉर्म झाल्यानंतर काय करणार, तर नंतरच्या ऍक्शन्स पण इथे सेट करता येईल आपल्याला. ऍट पोस्ट बिल्ड ऍक्शन, जर जॉब 2 परफॉर्म झाला तर काय करायचं, त्याला आर्काइव्ह करायचं की दुसरा प्रोजेक्ट अजून आहे, एखादा जॉब 3 जॉब 4 ला रन करायचा आहे, तर जॉब 3 जॉब 4 ची इन्फॉर्मेशन द्यायची. रेकॉर्ड करून ठेवायचं आहे फाईल आणि ट्रॅक करायचं असेल ते करू शकतो. अदरवाईज गिट मध्ये टाकायचं आहे का याला, ते टाकू शकतो. ईमेल नोटिफिकेशन पाहिजे का तुम्हाला, हो ठीक आहे, तर नोटिफिकेशन साठी तुम्हाला ईमेल ऍड्रेस इथे टाकावा लागेल, रिसिपंट ईमेल ऍड्रेस, and then email you can receive it. Understood? तर ही सुद्धा एकदम इझी आहे, ऑप्शन्स इथे अवेलेबल. नोटिफिकेशन वाला सेक्शन आहे अवेलेबल सी. तर हा जॉब 2 परफॉर्म झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते इन्फॉर्मेशन इथे द्यायची आहे. क्लिअर झालं? तर इथले ऑप्शन्स पूर्ण समजलेत. अप्लाय, सेव्ह and just go to build now. हा अगेन बिल्ड होईल, अगेन सेम काम करेल. कळलं? आणि इथे दिसेल तुम्हाला लास्ट बिल्ड कधी केलंय आपण. चेंजेस मध्ये काहीच दिसणार नाही. वर्कस्पेस, तर इथे वर्कस्पेस डायरेक्टरीला क्लिक करा, तुम्हाला कोणता तुमचा डेटा आलेला आहे ते दिसेल. जॉब 2 च्या आतमध्ये गिट आणि एवढे सारे फोल्डर्स. इथे जरी डाटा बघायचा असेल अँसिबल मध्ये काय, तर अँसिबलला क्लिक करा, अँसिबल मध्ये काय ते पण बघायला मिळेल. ठीक आहे. वापस या डॉकर मध्ये बघा, डॉकरचे डॉकर मध्ये दिसेल, टेराफॉर्मचे टेराफॉर्म. इथे आपल्याला बघायला मिळतं ग्राफिकल लेवलवर. आउटपुट डॉट टी एफ मध्ये काय आहे, तर आउटपुट डॉट टी एफ येस डाउनलोड करायला देतोय. ठीक आहे, आपल्याला डाउनलोड वगैरे नाही करायचं. ऑल फाईल इन झिप मोड. अच्छा, व्ह्यूचा ऑप्शन आहे अवेलेबल. व्हेरी गुड. येस, हॅलो दिस इज गिटहब फाईल. व्हेरी गुड, आपण ते चेक करू शकतो. क्या बात. आउटपुट वाली फाईल पण आपण व्ह्यू करू शकतो. व्ह्यूचा ऑप्शन अवेलेबल आहे. काहीच नाही आहे का फाईलमध्ये? ओके. readme डॉट एम डी मध्ये पण काहीच नसणार. सॅम्पल फाईल, हॅलो ब्रांच टेस्ट. तर इथे बघायला ऑप्शन अवेलेबल आहे, इथून सुद्धा बघता येईल. कॉन्फिगर तुम्हाला समजलाय, डिलीट आणि ह्या सगळ्या गोष्टी. येस, क्लिअर एवढं. बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे. आपलं काय अवेलेबल आहे इथे, सी 1 out of 3 लास्ट बिल्ड आर फेल्ड. तर 3दा आपण एक्झिक्यूट केलेला आहे, त्यापैकी 2 सक्सेसफुल आहे, 1 फेल झालेला आहे. तर त्यांनी तेच दिलेलं आहे इथे, म्हणून यांनी इथे बघा या पद्धतीचं वेदर क्रिएट करून ठेवलेलं आहे. लास्ट फेल्युअर 19 मिनिट्स, लास्ट सक्सेस 1 मिनिट. कूल. तर आता आपण काय करू,
एक नोड ऍड करू. ओके, नोड. नोड्स मध्ये काय काय अवेलेबल आहे ते बघा. एक सिंगलचा नोड अवेलेबल आहे, तर आपण काय करणार आता एक स्लेव्ह नोड ऍड करणार. सो स्लेव्ह नोड ऍड करण्यासाठी काय करावं लागेल, एक इन्स्टन्स आपल्याकडे अगेन पाहिजे. ठीक आहे, तर एक इन्स्टन्स आपण इथे क्रिएट करू, नोड ऍड करू, अँड देन काय काय अवेलेबल आहे ते चेक करू. आता करायचं की उद्या करायचं ते सांगा. बोला. यस सर. काय आता की उद्या? उद्या सर. सर्वांना काय विचार आहे? सर्वांचा काय विचार आहे? सर उद्या करू, आता प्रॅक्टिस करत होती. ओके, गुड. ठीक आहे, उद्याला बघू.